ला पाहत आहे पहिल्या गोलंदाजीचा मार करा सचिनचा वापर केला गेलाय पहिल्या चेंडूवरती आगा सुरुवात हो पहिला चेंडू यॉर्कर फेकलाय आणि अपील सुद्धा केली होती वामन गिराच्या माध्यमातून आणि पंच पाहत आहे आमचे एकदम दस्य नरेश गांगड त्याच्या सोबतीला मेन पंच गौरव गिरा या अंगामध्ये मात्र या वर्षामध्ये ना आपण गौरव गिराचा गौरव करावा असं या वर्षामध्ये फॉर्म मध्ये असलेला खेळाडू गौरव गिरा तोच पाहत आहे पंचाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय गौरव गिरा विनायक सज्ज झालाय हो हो यावेळेस मात्र कदाचित बॅटची कडा अपील सुद्धा केली गेली आणि यावेळेस मात्र पंचांना गुमराह करण्याचं काम केलंय कदाचित पहा मैदानाच्या आतमध्ये ना 9 खेळाडू मात्र पंचांवरती पूर्णपणे नजरा ठेवून होत्या अपील मात्र खूप जोरात होती आणि ती अपील मात्र पंचांनी फेटाळून दिली पंचांना गुमराह करण्याचं काम होतं मैदानाच्या आतमध्ये बांधणवाडी संघाच्या माध्यमातून चांगली चेंडू मात्र फेकत असताना सचिनला पाहता गोलंदाजी मार्कवरती सागर या फलंदाजाला 2 चेंडू मात्र डॉट फेकल्यात हो पुन्हा एकदा चांगला चेंडू जसा चेंडू पडलाय तसा डीप राहिलाय चेंडू आणि सरळ वामनच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय डॉट चेंडूची सांगता सागरला डॉट चेंडू कमी खेळायचे समोर तेवढाच ताकदीचा संघ पाहता आपण बांधणवाडी संघ पाहताय पुन्हा एकदा सज्ज झालाय सचिन हो चौथा चेंडू डॉट काय गोलंदाजी करत असताना सचिन हा गोलंदाज तुटून पडलाय सागरवरती सागरला कदाचित लाईन सापडत नाहीये का काय हा प्रश्न पडलाय सागरला इडली बिडली तर झोंबली नाही ना खैस बीज झोंबला असेल सागरला हा प्रश्न पडलाय आता जांभेली संघाला बॅटी मात्र बांधून ठेवल्या सागरच्या असा वाटतोय आता हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झेल उडाली आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षण आलाय गणेशने चांगला जजमेंट आणि संपलाय सागरचा खेळ आणि यावेळेस मात्र पहिला बॅक थ्रो आणि पहिला झटका क्रमांक लागलाय जांभवली या संघाला सागर बॅक टू डगआउट पडलाय कालच्या दिवसामध्ये पाहिला आपण सूरजने मेडियम षटक फेकला होता आणि त्यानंतर मात्र रोहितने मेडियम षटक फेकला होता ना आजच्या दिवसामध्ये कारनामा करेल का सचिन हा गोलंदाज 5 चेंडू मात्र डॉट फेकला त्या गोलंदाजाने आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक स्ट्राईक एंडला फलंदाज आकाशला पाहताय हो यावेळेस मात्र पाहिला गेला तर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय शेवटच्या चेंडूवरती आणि सिंगल 1+1 म्हणजे कोण नाही कोणचा ना डाल भात लोणचा आणि हा फटका आलाय 2चा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बिना पायल के बजे घुंगरू पा धावा कशाही येऊत धावा येणे गरजेचे असेल दामिवली संघाला 2 धावा मिळाल्यात पुन्हा एकदा सज्ज झालाय हो पुन्हा एकदा यॉर्करचा वापर आणि यॉर्करने मात्र सचिन या गोलंदाजाने परेशान करून ठेवलाय दामिवली या संघाला पहिला षटक मात्र संपला गेलाय पहिल्या षटकामध्ये धावा टोटल खर्च केला सचिन या गोलंदाजाने 2 कदाचित हा चेंडू वाईट नसेल फेकला तर मिडल षटक मात्र सचिन या गोलंदाजाने फेकला असता अलर्ट असेल बांधणवाडी संघ यावरती लक्ष द्या आपण समीर गांगडच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत पाहता आपण समीर गांगड डीजे पुन्हा एकदा सज्ज झालाय चेतनचा वापर केला गेलाय हो चांगला चेंडू व्हाईट यॉर्कर टाकला जातोय आणि जशी सचिनने सुरुवात केली आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना चेतन गिवला हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये
चांगला चेंडू, पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. जांभिवली संघाला ना बॉलाच्या मिरेटमध्ये खेळावं लागेल मी तर म्हणेन. सागरने थोडासा आज मात्र संघाला नाराज केलाय. हो चांगला चेंडू पाहतो, टॅपिंग क्रिकेट पाहतो, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सचिन होता त्या ठिकाणी. तो परत मात्र सिंगल धाव कंप्लीट झाली. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती जांभवली संघ. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू, जसा टप्पा पडलाय तसा उचली घेतलाय चेंडूने, नाकापासून हा चेंडू टाकला जातोय. प्रपून डिलिव्हरी पाहत आहे आणि पाहत आहे समोरच्या बंगल्यामधून आनंद घेत असताना या सामन्याचा. अल्पेश लांगीला पाहताय, त्याच्या समित पाहता आपण आणि त्यानंतर पाहताय मुरलीधर मार्केला पाहता आपण आनंद घेत असताना ह्या मॅचचा. तो परत मात्र सिंगल पुन्हा एकदा, सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. पहा गोलंदाजी ना अचूक राहिली आहे बांधणवाडी संघाची. त्याचा एकमेव कार्य मात्र सचिन या गोलंदाजाने अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी केली आहे. त्याच पावलावर पाळून चेतन या गोलंदाजाचा वापर केला. यानंतर मात्र बॅटची कडा उंच उडालाय आणि यावेळेस मात्र कदाचित या फलंदाजाला जीवनदान. वामन गिराकडनं या चुका आणि या चुकीला माफी नसेल मी तर म्हणेन. सलाम मिळालेला फलंदाज प्रकाशचा झेल सोडला गेला मैदानाच्या आतमध्ये. या चुकीचा मात्र प्रायश्चित भोगावा लागेल मी तर म्हणेन आणि चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये. वामनने एक साधा सोपा झेल सोडलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय चेतन. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल आउट ऑफ द पार आणि सीमा पार, ठोकलाय लांबच लांब, षटकार, आकाश ऑन द फायर. पोचलाय जांभिवली पाडा संघ 11 या आकड्यावरती. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल पहिली आपण 11 वरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सचिन या गोलंदाजाचा वापर केला गेलाय. चला स्पीडअप करा बांधणवाडी संघ, टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू दे आपला. 20 मिनिटाच्या अगोदर आपल्याला 4 षटक फेकायचे आहेत. पुन्हा एकदा सचिनचा वापर केला गेलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केला होता सचिनने, चांगली गोलंदाजी केली होती. त्याच सचिनचा पुन्हा एकदा वापर केला गेलाय. चला स्पीडअप करा यावरती लक्ष असू दे आपला. टाइम मात्र अलर्ट असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो सज्ज झालाय प्रकाश. हो चांगला फटका, क्रॉसेट बॅट केलाय, चांगला फटका कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जात असताना चांगला क्षेत्ररक्षण पाहतो. अक्षर करून या चुका घडत्यात. बेडूकचा फिल्डिंग आपण पाहिली. तो परत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय जांभिवली संघ 13 या आकड्यावरती. आणि ज्या प्रकाशला जीवनदान मिळालं होतं त्या जीवनदानाचं मात्र सोनं करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. जांभिवली संघ पाहत आहे सुरुवातीला सागर लवकर बाद झालाय. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार आणि जिवंत उदाहरण करून देताना का मला जीवनदान दिलाय आणि हा ऐवा झेल स्वतः सोडलाय का काय मीन्या सरून. मीन्या करून या अपेक्षा नव्हत्या. कदाचित मम्मी तुला आता मारील घरी गेल्यानंतर. मम्मी तुला विचारील मीन्या तू मॅच बघायला गेला होता, मॅच मधून काय घेऊन आलास. निश्चितच माझा भाचा सुद्धा आहे. मम्मी तुला निश्चितच मारील. जसा तू बोलला चेंडू हातामधून सोडला तसा भुतारीची उपट टाकील. पहा मिनेश साठी तरी सुद्धा पारदर्शक आलाय. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय आणि क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. या वेळेस मात्र पाहिला गेला तर हा झेल टिपलाय आणि हा खेळाडूने तसाच थांबायचा. खेळाडूने तसाच थांबायचा आहे. आपण पंच आमचे जातील त्या ठिकाणी. झेल पकडलाय खेळाडू, आपण तसाच थांबायचा आहे. आणि फलंदाज बाद होतोय. चांगला झेल टिपलाय. रमेश गिरा होता त्या ठिकाणी. चांगला जजमेंट. ज्या फलंदाजाने वरचेवर ठरवत होता प्रकाशला मात्र माघारी परतवलाय. चांगला झेल टिपलाय रमेश गिराला पाहता आपण.
चला मिनेश गांगड या आपण आपल्यासाठी मात्र तुलसीराम गिरा यांना 20 रुपये दिल्यात. या मिनेश आपण लगेचच घेऊन जायचं आहे. पा मिनेची मात्र दखल घेतली जाते. कदाचित मिनेशने झेल सोडला आणि त्यानंतर मात्र तुलसीराम गिरा यांच्याकडनं मात्र ही दखल घेतली जाते. आणि संध्याकाळी मात्र मम्मी तुला मारीलच नितीत मी तर म्हणेन. मम्मीने नाही मारला तर पप्पा तर 2 उपटी टाकेलच तुझ्या. चला मिनेश गिरासाठी मात्र 20 मिनेश गांगडसाठी मात्र 20 रुपये आलेले आहेत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. चला बबन गांगड यांचं आगमन झालाय. चंदू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. चंदू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. प्रकाश मात्र माघारी परतलाय. हो चांगला चेंडू चांगला चेंडू. जसा टप्पा पडलाय तसा डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता. सचिनला षटकार मारला ज्या फलंदाजाने त्या फलंदाजाला मात्र माघारी परतलाय. कदाचित प्रकाशची थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली. थोडीशी ताकद मात्र कमी पडली प्रकाशला. चंद्रकांतला पाहता स्ट्राईक घेतला. हो यावेळेस मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षण आहे अनिल गिरा आणि अनिल गिरा करून मात्र कोणतीही न चुकी करताना चांगला झेल टिपलाय. संपलाय चंद्रकांतचा खेळ. बॅक टू डगआउट चंद्रकांत. थँक्यू डिझे. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. उल्हासला पाहता आपण. उल्हास मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. चांगली फटकेबाजी करायची आहे. कदाचित 3 गडी मात्र जांभिवली संघाच्या बाद झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. तिसरा षटक मार्गस्थ असताना कमबॅक केलाय मी तर म्हणेन बांधववाडी या संघाने. हो चांगला यॉर्करचा वापर. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने मात्र 3 षटकाचा बादवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर गाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. चला ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये लगेचच जायची आपण. RK आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. याचा अर्थ म्हणजे पाहता RK नसेल RAM राम मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जर्सी क्रमांक 84 कदाचित लक्की नंबर असेल 84 रामचा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या गोलंदाज 5 गोलंदाजी मार्कवरती वामनगिराचा वापर केलाय. हो चांगला चेंडू जसा पडलाय तसा उचली घेतो चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. पण अजून जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आकाशला पाहताय ना आपण तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावा होऊ शकता. आणि उल्हासला पाहताय नॉन स्ट्राईक. पुन्हा एकदा सज्ज झाला आकाश. हो चांगला फटका पाहतोय. उंची गाठली आहे. अंतर गाठेल का हा प्रश्न पडलाय. उंची मात्र गाठली आहे. अनिल गिराच्या माध्यमातून कोणतीही न चूक करताना चांगला क्षेत्ररक्षण पाहता अनिल गिरा. 2 झेल मात्र चांगल्या टिपल्यात आणि मात्र आकाशला माघारी परतवलाय.
किरण मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्ट झालाय. आकाशला मात्र जबाबदारी घ्यायची होती. संघाला धावींची गरज आहे. मी तर म्हणेन चांगला फायटिंग स्कोर मात्र उभा करायचा आहे. पण मात्र आकाशने थोडासा नाराज केलाय. एकमेव कारण मात्र ना सागरने आज थोडासा नाराज केलाय संघाला. लवकर मात्र बाद झाला सागर. सागरला मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं होतं. त्यानंतर मात्र प्रकाशला पाहिला पण थोडीशी ताकद मात्र प्रकाशची कमी पडली. हो आल्याला मात्र उडवला चेंडू. पुन्हा एकदा शतरक्षण आहे आणि चांगला शतरक्षण पाहता आकाश अक्षय गिरा यांच्या माध्यमातून चांगला झेल. आणि दोन्ही खेळाडू असे पाहतात ना किती दूरवरती झेल असला ना तर दोन्ही खेळाडू पकडू शकतात. ही धमक पाहता आपण अनिल गिराना आकाश गिराची जोडी. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 12 बाला. बालाला मात्र बालासारखी फलंदाजी करायची आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये उल्हासला पाहत आहे. जास्तीत जास्त उल्हासला स्ट्राईक आणण्याचं काम करावं लागेल. बाग मिल्का अशी जोडी पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. मरता क्या नाही करता अशी परिस्थिती संघाची झाली आहे. संघाला मात्र धावा जमा करायच्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय वामनगिरा. हो टॅपिंग क्रिकेट पाहत आहे. डिक्लेअर झोन मध्ये जाईल का? चेंडू पडलाय. हो निश्चितच डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. वामनगिराचा अद्याप विचार केला ना 4 चेंडू फेकल्या. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट मात्र कॅरी केलाय वामनगिराने. चांगली गोलंदाजी राहिली आहे. स्ट्राईक चेंज करू शकता यावरती लक्ष असू द्या फलंदाजाचा. विचार केला ना मी तर म्हणेन जास्तीत जास्त उल्हासला स्ट्राईकला आणण्याचं काम करावं लागेल. संघाला धाव्यांची गरज आहे. फक्त आपण पाहिल्या 21 धावा लागल्या जांभेली संघाच्या. अजूनही विचार केला या षटकातले चेंडू शिल्लक असतील 2 म्हणजे तब्बल आपला चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू मध्ये मात्र टार्गेट करायचं आहे उल्हासला आणि जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. उल्हास हो क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू वामनगिराचा शरीरापासून दूर ठेवण्याचा काम करत असताना वामनगिराच्या माध्यमातून डॉट चेंडूची संख्या. आजच्या दिवसामध्ये ना सचिनने मात्र अप्रभावित केलाय. पहिला षटक मात्र चांगला फेकला 2 धाबेचा. त्यानंतर मात्र चेतन आगिवल्याने 9 धाबा खर्च केल्यात. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सचिन मात्र क्रॉस बॅट केलाय आणि यावेळेस मात्र हवा इसापर चेंडू जाईल आउट ऑफ द पार. डिसिजन एकदा पेंडिंग असेल आणि हा षटकार ठोकलाय फ्लॅट शॉट. उल्हासच्या बॅटमधनं आणि षटक संपला गेला. मी तर म्हणेन 4थं आणि 5व्या क्रमांकाचा गोलंदाज पाहत आहे. टोटल पाहत आहे स्कोर कार्ड धाबा लागल्या गेल्यात. 27 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि मी तर म्हणेन जास्तीत जास्त उल्हासला स्ट्राईकला आणण्याचं काम करावं लागेल. बालाला पाहता स्ट्राईक एंडला. उल्हासच्या बॅटमध्ये आपण चपराक शॉट पाहिला. चला गेम स्टार्ट करा. आपण यावरती लक्ष द्या. येवन जोडी पाहताय 1001 वरुण आणि मानव ही जोडी पाहताय आपण गोला घेऊन जात असताना. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गेम स्टार्ट करा पंच. आपण 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल जांभिवली संघ?
पहिलाच फुल टॉस चेंडू फेकलाय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. वामन तो त्या ठिकाणी चेंडू होती आणि तोपर्यंत मात्र सिंगल आणि स्वतः उल्हास मात्र आपल्याचकडे स्ट्राईक्स ठेवत असताना सिंगल आलिया. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय नंदू कांबडी पाहतो गोलंदाजी मार्कवरती. हो यावेळेस मात्र थोडासा दिशाहीन गोलंदाजी पाहतोय नंदू कांबडीच्या माध्यमातून. स्टंपला टार्गेट कदाचित केला होता, थोडीशी लाईन मिस केली, वाईट चेंडू फेकला. सिंगल आलिया आणि यानंतर मात्र संजय गांगड यांचं आगमन झालंय. आणि चला यानंतर नाणेफेकी मात्र केली जाईल. जय गावदेवी भेंडीचा पाडा संघ आणि त्याच्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तलोजा मजकूर संघ. पहा काय क्षेत्ररक्षण केला जातोय या ठिकाणी. मात्र थोडासा पंबल पाहतोय, कदाचित यावेळेस मात्र चुकी घडतोय का काय आणि कदाचित हा फलंदाज कोण बाद होईल हा प्रश्न पडलाय. पंच आमच्याकडे डिसिजन सोपवतील. कदाचित उल्हासला स्ट्राईकला आणण्याचं काम करायचं होतं, मात्र उल्हास माघारी परतलाय. तू मै दोन्ही गाड्या एका पटरीवरती. उल्हासला मात्र माघारी परतता लावा गेल आणि उल्हासने थोडेसं मात्र कदाचित त्याच्याकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलं होतं. नाशटकला फलंदाज बालाने थोडीशी चुकी केली. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. चला विनायक आपल्याला एंटर व्हायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. टोटल 5 आहे धावपटलावरती धावा लागल्या गेल्या होता. 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कदाचित चांगली फायटिंग स्कोर म्हणजे म्हणेन जांभिवली पाडा या संघाने जमा केली आहे. अजूनही कदाचित चेंडू शिल्लक असतील 3 आणि 4 चेंडू शिल्लक असतील. हो चांगला चेंडू पाहतोय. चेंडू खाली मात्र पोहोचू शकत नाही. सूरज होता त्या ठिकाणी. चेंडू मात्र थोडासा दूर होता. तोपर्यंत मात्र या 2 धावा कंप्लीट. 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल जातोय 32 धावा लागल्या गेल्यात स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस चांगला फटका पाहतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. पायाने फुटबॉल खेळत असताना गणेशला पाहतो आपण. चेंडू स्टॉप केला. तो परत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. चला दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असेल, तलोजा मजकूर संघाच्या संघटनाला शेवटचा कॉल असेल आपण या. हो चांगला फटका पास होय. क्रॉसच बॅट खेळलाय आणि क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी रमेश गिरा. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. फेकी सुद्धा अचूक झाली आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. पंचांचा बोट आकाशाकडे. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. रमेशला पाहता आपण. यॉर्करचा वापर आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा डायरेक्ट हिट केलाय. कदाचित ही डायरेक्ट हिट मात्र अंगलट येईल का हा प्रश्न पडलाय. वामन गिरा मात्र बेडूक साप्या फिल्डिंग पाहतो वामन गिराच्या माध्यमातून आणि कदाचित हा रन आउट. या पंच धावा किती असतील? 2च. 2 धाब्याच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. मी तर म्हणेन चांगली धावसंख्या जमा केली आहे. फायटिंग स्कोर मात्र. चला तलोजा मजकूर संघ या साईडला यायचं आपण. चला भेंडीपाडा संघाचा संघनायक आणि त्यानंतर तलोजा मजकूर संघाचा संघनायक आलाय.
पहिल्या सत्राचा बाजवी खेळ संपला गेलाय आणि टोटल पाहत आहे धावपटलावरती धावा लागला गेल्या आता 36 धावा 37 धावेचा टार्गेट सेट केलाय. जावा बनवायच्यात 5-6 दिवस विचार केला ना करणने आज करण पाटीलने मात्र लय सहकार्य केला. आज करण पाटीलच्या माध्यमातून एक चांगलं व्यक्ती होतं करणला आणि जेव्हा जेव्हा मात्र करणच्या चेहऱ्यावरती हसूच असतो. चांगले व्यक्ती होतं करण. पाहता आपण चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा बांधणवाडी संघ. सलामी जोडी पाहताय कोण कोण चालली आहे हा प्रश्न पडलाय. यस अक्षय गिरा आणि त्याच्या सोबतीला पाहताय वामन गिरा कंपनीची पाहता आपण 134 आणि त्यानंतर 491 अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. सलामी जोडी 37 जावेचं पाटलान करायचं. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती प्रकाश या गोलंदाजाचा वापर केलाय. चांगली धावसंख्या मात्र जमा केली आहे. मी तर म्हणेन फायटिंग स्कोर जांभेली संघाचा विचार केला ना गोलंदाजी अचूक आहे जांभेली संघाकडे. आणि विनंती असेल डगआउट मधून कोणी आवाज देऊ नका. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आल्यात आपण शांतत राहायचे. आपण आणि खूप हे घडवता काय. हा निश्चित कॅमेरामॅन आमच्या होली डम्सवर जरा कॅमेरा फिरवा. सगळ्या प्रेक्षकांना पहा त्या बंगल्यावरती येत ना ते आनंद घेतात त्यांनाही कॅच करा. त्यानंतर रस्त्याच्या कडेला चिंचेखाली बसल्यात त्यांनाही कॅच करा. आणि त्यानंतर मात्र बंगल्याच्या खालती पाहता त्या झाडाखाली मात्र प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांनाही कॅच करा. आणि त्यानंतर मात्र गाडीच्या आतमध्ये आहेत त्यांनाही कॅच करा. एकाही खेळाडू मात्र एकाही प्रेक्षक मात्र सोडायचं नाही आपण. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. गेम स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज सज्ज झालाय प्रकाश. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला फलंदाज अक्षय गिरा. नॉन स्ट्राईकला फलंदाज वामन गिरा. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. 37 जावेचं पाटलान करायचं आहे. हो पहिला चेंडू मात्र आगाज करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू मात्र डॉट आणि पारदर्शक सुद्धा लावला गेला. मी तर म्हणेन
आदरणीय प्रकाश पाटील यांच्याकडनं 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. आणि मिडियम षटक फेकला तर जांभिवली संघासाठी मात्र पारितोषिक आलाय 100 रुपयाचा. प्रकाश यांच्याकडनं प्रकाश पाटील कडनं मात्र या वेळेस मात्र ऑन द फायर पहिला षटकार मात्र अक्षय गिरा याने ठोकलाय लांबच लांब. आगास मात्र केलाय प्रकाशचा. पहिल्या चेंडूवरती डॉट आला त्यानंतर मात्र हा लांबच लांब षटकार. चांगली फटकेबाजी पाहिली. हो चांगला चेंडू पाहतोय. कदाचित थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होता. पहिला चेंडू मात्र याच रीतीने हाताळला होता. थोडासा मात्र त्यानंतर दुसरा चेंडू थोडासा बॉडीवरती टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र अक्षयने बॅटचा फेस ओपन केला. चांगला फटका मारला आणि 3 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा मात्र जमा केल्यात. मी तर म्हणेन 2 चेंडू डॉट खेळलाय त्यानंतर षटकार आलाय. चांगला फटकेबाजी मात्र एका साईडून डॉट चेंडू येतात आणि एका साईडून फटके येतात मैदानाच्या आतमध्ये. अक्षय गिराला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहताय आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रकाश गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र पाहिली जाईल पंच आमच्याकडे बोलतील. गौरव गिरा हा चेंडू मात्र खराब फेकलाय. वाईट चेंडू फेकलाय. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 7 आकड्यावरती. अजूनही विचार केला 30 धाबीची गरज. 37 धाबा बनवायच्यात. 30 धाबीची अजूनही गरज. हो शॉर्ट लंबलेचा पोल आणि हा चेंडूला मात्र कदाचित थोडीशी अक्षय गिराने थोडीशी लाईन मिस केली. डॉट चेंडूची सांगता त्याचा एकमेव कारण मात्र प्रकाशची गोलंदाजी 22च्या स्वरूपात पाहता आपण. चांगला चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना प्रकाश या गोलंदाजाला पाहतो आपण. सिंगल आली 22च्या स्वरूपात. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच पाहतोय आता. वामन गिरा उडवला चेंडू. जलची शक्यता होईल का प्रश्न पडला. पहा जवळपास शतरक्षण धावला होता. चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र चेंडू या वेळेस मात्र पाहिली जांभिवली संघाची वाघूर फाटली. पास ससा राहिला खालच्या आलीला आणि वाघूर राहिली वरच्या आलीला. फरार झालाय चेंडू. पा विचार केला ना चांगली फटकेबाजी पाहिली. वामन गिराच्या बॅटमधनं चौकार आलाय. अक्षय गिराच्या बॅटमधनं षटकार आलाय. टोटल पाहताय धावपटलावरती धावा 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 12 या आकड्यावरती. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू यॉर्करचा वापर आणि षटक संपला गेलाय. पहिला प्रकाशच्या माध्यमातून धावा खर्च केल्यात 12. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 37 धावा बनवायच्यात. 37 धावेचं पाठलाग करत असताना सुरुवात मात्र चांगली केली आहे दोन्ही फलंदाजाने. 12 धावा मात्र जमा केल्यात. धीरज कडनं पारदर्शक लावला गेल्यात. अक्षय गिरासाठी षटकार मारली तर 200 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल. धीरज वर्तक यांच्याकडनं लाईव्हच्या माध्यमातून मात्र पारदर्शक लावला गेल्यात. धीरज वर्तक यांच्याकडनं पारदर्शक लावला गेल्यात. अक्षयसाठी 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 200चा पारदर्शक दिला जाईल. धीरज वर्तक यांच्याकडनं पुन्हा एकदा सज्ज झालाय दुसरा गोलंदाज आकाश. हो फिरवलाय चेंडू आणि अशीच मात्र गोलंदाजी करायची जांभिवली संघाला. अक्षय थोडासा लाईन मिस झालाय. डॉट चेंडूची सांगता. जेवढे चेंडू मात्र डॉट खेळाल ना तेवढा संघावरती प्रेशर निर्माण होईल. कदाचित कुणी रोखू नका नाहीतर अपघात घडेल. विनंती असेल आपल्या प्रेक्षकांना. कदाचित प्रेक्षकांना विनंती आहे कुणाला लागेल यावरती लक्ष द्या आपण. ते चालल्यात तर त्यांना जाऊ द्या. नंतर कदाचित कुणाच्या लात मारली तर कार्यक्रम फिट होईल. चला पुन्हा एकदा सज्ज झाला. आकाशने पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. 37 धाबेचं पाठलाग करत बांधणवाडी संघ पाहतो आपण. हो चांगला चेंडू पहा कदाचित डिक्लेअर झोन मध्ये जात असताना चेंडू. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय बांधणवाडी संघ 13 या आकड्यावरती.
13 धावपटलावरती धाबा लागला गेला. 37 धाब्याचं पटलन करायचं. विकेट किपरच्या माध्यमातून सागरच्या माध्यमातून थोड्याशा चुका होतात. पुन्हा एकदा सज्ज. हो फुल टॉस चेंडू, लो फुल टॉसचा चेंडू काटपेटच्या साहाय्याने चेंडू जात असताना एक धाव तर वेगाने पूर्ण केले. प्रकाशला पाहताय चांगला क्षेत्ररक्षण. तो परत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा रिव्हर्स आले. पहा कुणाला आरडाओरडा करू नका. कदाचित कुणाच्या लात मारली तर कार्यक्रम फिट होईल. पुन्हा एकदा सज्ज. आकाशला पाहताय गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस चेंडू पहा पायडल सिप केला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. जसा चेंडू पकडलाय तसा मात्र फेकलाय. तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट केल्या गेल्या. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने पाहतो ना. च्या मदतीने स्कोर कार्डला पुढे नेण्याचं काम करत असताना दोन्ही फलंदाज वामन गिराला पाहत आहे. त्याच्या समेत मात्र अक्षय गिरा पुन्हा एकदा सज्ज झालाय. वामन गिरा स्ट्राईक एंडला. गोलंदाज सज्ज झालाय. आकाश गोलंदाजी मार्कवरती. हो चांगला फटका पाहिला. एकदा मात्र पुन्हा एकदा पूर्ण केली जाईल. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. फेकी सुद्धा चांगली झाली आहे. सागरच्या माध्यमातून थोड्याशा चुका झाल्यात. मी तर म्हणेन आजचा दिवस ना मी तर म्हणेन सागरने थोडासा नाराज असेल सागर. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 5-37 धावा बनवायच्यात आणि या 37 धावा कंपल्सरी बनवायच्यात. आणि सिंगलने मात्र धावसंख्येला आकार देत असताना दोन्ही खेळाडू हो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि संपलाय दुसरा षटक. 2 षटक संपल्या गेल्या. टोटल धावपटलावरती धावा लागला गेला होता. पप्पू प्रतिष्ठान बांधववाडी या संघाची 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. विचार केला 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. समीकरणचा विचार केला 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 21 धावा आणि 21 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. कदाचित हा चंदूचा न षटक जर योग्य रीतीने हाताळला 5 ते 4 धावाचा तर फायटिंग स्कोर मात्र फाईट करू शकतो जांभिवली संघ. चंदूचा मात्र हा षटक योग्य असेल आणि या षटकामध्ये ह्या मॅचचा रिझल्ट बदलू शकतो. डकाट मधून कोणी आवाज देऊ नका. पहा जगात आम्हाला सांगता शांतता राखा. आपण पुन्हा एकदा सज्ज झालाय. चेंडूला पाहताय गोलंदाजी मार्कवरती. चेंडूचा वापर केला गेलाय. तिसरा गोलंदाज चेंडू सज्ज झालाय. स्ट्राईक केला फलंदाज वामन थोडासा ठकला असेल मी तर म्हणे. एलजी पुन्हा एकदा सज्ज झालाय वामन. गोलंदाजी मार्कवरती चेंडूला पाहताय. हो चांगला फटका क्रॉसेस बॅट केला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न असेल का. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. फेकी सुद्धा अचूक झाली आहे. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 का खतरा किसके लिए बनेगा भाई देखा जाएगा मैदानाच्या आतमध्ये. पण विचार केला ना सिंगल डबलने मात्र आज सामना पुढे नेण्याचा काम करत असताना दोन्ही फलंदाज एका साईडला अक्षय गिरा पाहतो. आता पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र कदाचित गेंद मारना चाहते थे वासी में और गेंद गई है काशी में. जखम मांडीला इला शेंडीला. अक्षयच्या बॅटमधनं पण एक षटकार पाहिला आणि त्यानंतर चौकार पाहिला वामनच्या बॅटमधनं आणि थोडासा मात्र सिंगलने मात्र संघाला स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम करत असताना पहा विचार केला ना एखादा चौकार एखादा षटकार आला तर मॅच मात्र थोडीशी खुली होईल आणि त्या चौकार आणि षटकारांची गरज असेल मी तर म्हणेन. पप्पू प्रतिष्ठान बांधणवाडी या संघाला पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र उडवला बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि आयवा झेल टिपलाय. वा समीर याने आयवा झेल टिपलाय.
आणि चेंडू जाईल सीमा पार वामन गिराच्या बॅट मधनं. हा हँडसम षटकार. मधनं पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो हो पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. चांगला फटका पाहतोय आणि ही चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द लाईन. हा येतोय चौकार वामनगिरा ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. चौकार ठोकलाय. चौकार पोहोचलाय. समीकरणचा विचार केला अजूनही 10 धाबीची गरज असेल. 28 झाल्यात कदाचित. पाहतोय अजूनही 9 धाबीची गरज असेल. चेंडूवरती मात्र हल्ला चढवला जातो वामनगिराच्या माध्यमातून. जसा मिनी छेडखानी केली वामनगिरावरती तसा मात्र तुटून पडलाय चेंडूवरती. अजूनही 9 धाबीची गरज. पुन्हा एकदा सज्ज झालाय वामनगिरा. हो हो पुन्हा एकदा उडवलाय. चांगला फटका पाहतोय. थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला त्या ठिकाणी सागरच्या माध्यमातून आणि संपलाय वामनगिराचा खेळ. बॅक टू डगआउट. त्यानंतर मात्र चांगला झेल टिपला सागरने. कहाणी मी ट्विस्ट पाहतो आपण. चांगली गोलंदाजी करायची आहे चेंडूला. ओहो यावेळेस मात्र शॉर्ट बॉल आणि फुल ताकदीचा वापर. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. आल्या आल्या अनिल गिराने ठोकलाय षटकार. फक्त समीकरणचा विचार केला. फक्त 3 धाबीची गरज असेल. फक्त 3 धाबीची गरज असेल यावरती लक्ष द्या. आणि चेंडू शिल्लक असतील 12 मध्ये बनवायचे आहेत 3. अनिल जसा आलाय तसा तुटूनच पडलाय. काय फटका होता. फटक्यामध्ये ताकद सुद्धा तेवढीच होती. प्रकाशचा वापर केला गेला. पुन्हा एकदा चेंडूने मात्र खूप धावा खर्च केल्या. मी तर म्हणेन 18 धावा खर्च केल्या चेंडूने. हो फुल टॉस. चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. उल्हासात मात्र सामना फिनिश केलाय अक्षय गिराने चौकाराने. हडलक जांभिवली संघ यावेळेस मात्र पुढच्या मॅच साठी मात्र शुभेच्छा असतील आपल्याला. सामना मात्र जिंकला या ठिकाणी पप्पू